नाम फाउंडेशनच्या 10व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी खऱ्या अर्थानं 80च्या दशकामध्ये इलेक्ट्रॉनिक क्रांती घडवली ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजयजी भटकर, नाम फाउंडेशनचे सर्व आदरणीय नानासाहेब पाटेकर, मकरंदजी अनासपुरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले नितीनजी वाघमोडे साहेब, या नाम फाउंडेशनचे CEO गणेशजी, माझे तरुण सहकारी मित्र प्रल्हाद मल्हारजी, सर्व सत्कारमूर्ती आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी आपला कोणाचाच जास्त वेळ घेणार नाही, परंतु ही गर्दी बघितल्यानंतर एक आश्चर्य एवढंच वाटतं की आम्ही राजकारणामध्ये काम करणारे राज्यकर्ते असतील किंवा पुढारी असतील, असा एखादा कार्यक्रम करत असताना गर्दी जमवायला काय काय करावं लागतं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहिती आहे. परंतु नानासाहेब, तुमच्या एका शब्दावर, तुम्ही केलेल्या महाराष्ट्रातल्या कामावर हजारो लोक आपल्यासमोर उपस्थित राहतात. ह्याच्यातच नाम फाउंडेशनचं यश दडलेलं आहे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे. आता नाम फाउंडेशनचा किती फायदा कोणाला झाला ह्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त लाभार्थी हा मी स्वतः आहे. दळवीसाहेब इथे बसलेले आहेत. दळवीसाहेब, तुम्ही प्रशासनामध्ये देखील काम केलंय. आपल्याला माहिती आहे की आपण गाळ काढायचं काम सहसा जलसंपदा विभागाला देतो किंवा जलसंधारण विभागाला देतो. पण 3 वर्षापूर्वी ज्यावेळी चिपळूणमध्ये पूर आला त्यावेळी आम्ही थोडं नानासाहेबांची चर्चा केली, मल्हारशी चर्चा केली, गणेशशी चर्चा केली आणि आमची वाशिष्ठी नदीचा गाळ काढण्याचं काम आम्ही नाम फाउंडेशनला दिलं. मला इथं आदरानं सांगितलं पाहिजे की 3 वर्षामध्ये जेवढा पाऊस पडला त्या पावसाचा परिणाम चिपळूण वासियांवर झाला नाही, याचं कारण नाम फाउंडेशननं काढलेला गाळ होतं हे मला प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे. आणि हे देखील दळवीसाहेब तुम्हाला सांगितलं पाहिजे की नाम फाउंडेशननं काढलेला काळ, याला आलेला खर्च आणि आपण काढलेला गाळ आणि याला आलेला खर्च याच्यातली तफावत जर मी सांगितली तर खरं तर शासन म्हणून मीच सांगणं योग्य नाही, परंतु नाम फाउंडेशननं काम चांगलं केलं एवढंच मी सांगतो. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला महाराष्ट्र शासनानं की नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली, मकरंदजींच्या नेतृत्वाखाली नाम फाउंडेशन हे अतिशय विधायकरित्या जर अशा पद्धतीनं लोकांचं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्र शासनानं नाम बरोबर MOU केला पाहिजे आणि भविष्यातली ही संकटं दूर करत असताना नाम हे शासनाबरोबर असलं पाहिजे. म्हणून आम्ही नाम फाउंडेशन बरोबर MOU केला आणि त्याचा फायदा नुसता रत्नागिरीला नाही तर पूर्ण आज महाराष्ट्राला होतो. अजून एक साधं उदाहरण देतो. माझ्या मतदारसंघातलं नानासाहेब तुम्हाला माहीत देखील नसेल, मकरंदजी तुम्हाला देखील माहीत नसेल, तुमची टीम एवढी चांगली काम करते. माझ्याकडे गौतमी नावाची एक नदी आहे जी गेली कित्येक वर्ष तुडुंब गाळानं भरलेली होती. 20-22 वर्ष मी आमदार असून देखील शासनाकडे पाठपुरावा करून देखील त्याच्यामध्ये यश काही मला मिळालेलं नव्हतं. स्वामी स्वरूपानंदांच्या पदस्पर्शानं पावन झालेला जो पावस गाव आहे त्या गावामध्ये ही गौतमी नदी वाहते. मी असंच एकदा विचार केला, DPCमध्ये भांडलो आणि काही पैसे मंजूर केल्यानंतर मी सांगितलं की हे काम जलसंधारणला पण द्यायचं नाही आणि जलसंपदाला पण द्यायचं नाही, हे काम नाम फाउंडेशनला द्यायचं. आणि आपल्याला जमलेल्या सगळ्या मंडळींना सांगताना मला आनंद होतोय की आज मी पॉलिटिकल त्याचं घेऊ नका, त्या गौतमी नदीचा गाळ इतका चांगल्या पद्धतीनं काढला गेला आणि त्याच्यानंतरची जी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली त्याच्यातला 100% रिझल्ट हा माझ्या बाजून लागला. त्याच्यामुळं नाम नुसतं आमचं गाळ काढण्याचं काम करत नाही तर आम्हाला राजकीय ताकद देण्याचं देखील काम करतं, हे नामनं सिद्ध करून दाखवलेलं आहे. विधानसभेची निवडणूक होती आणि त्याच्या अगोदर मल्हारकडे मी एक आग्रह केला, मकरंदजी, की माझ्याकडे एक अहवाल प्रकाशन करायचं आहे म्हणून नानासाहेब तिथं आले पाहिजेत. आता अहवाल प्रकाशनाला मी डायरेक्ट नानासाहेबांना फोन करणं किती अडचणीचं होऊ शकतं हे मकरंदजी तुम्हाला देखील माहिती आहे, माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त माहिती आहे, पण मला देखील माहिती आहे. तरी मल्हारनं ज्यावेळी नानासाहेबांना सांगितलं आणि मला सांगितलं की नानासाहेबांना फोन लावा, मला नानासाहेब काय म्हणाले असतील? मला नाना असं म्हणाले, तू काय छापायचे ते छाप, पण छापलेलं एक जरी काम झालं नसलं तर हा कार्यक्रम उलटा होणार एवढं लक्षात ठेव. पण मी देखील जिद्दीला पेटलो. म्हटलं नानासाहेबांना माझ्या प्रकाशन सोहळ्याला न्यायचंच आणि पुरावा सादर करण्यासाठी नुसता कागदावर केला नाही
नानासाहेबांच्या भाषणाच्या अगोदर 10 मिनिटं व्हिडिओ दाखवला. नानासाहेब तुम्ही जे सांगितलं होतं ते असं असं मी केलेलं आहे, आता कृपा करून विधानसभा तोंडावर आली म्हणून तरी काय बोलू नका. पण त्याच्यानंतर नानांनी जे भाषण केलं त्याचा परिणाम एवढा चांगला झाला नानासाहेब, मी मनापासून सांगतो की अनेक लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतात, कारण तुम्ही ज्या पद्धतीनं स्वतःच्या कलेतनं महाराष्ट्राला एकरूप केलेलं आहे, देशाला आपलंसं केलेलं आहे. देशातला प्रत्येक माणूस असं म्हणतो की मी नानांच्या बाजूला असलं पाहिजे, माझा फोटो निघाला पाहिजे. पण या सगळ्या कामातनं मी तुमच्या कधी जवळ आलो हे मला कळलं नाही, आणि त्या कार्यक्रमातनं 100% माझं लीड वाढलं हे मला सांगताना कुठेही लाज वाटत नाही. आणि म्हणून त्यांनी जो मगाशी उल्लेख केला की मी त्यांच्या कुटुंबातला आहे, 100% मी त्यांच्या कुटुंबातला आहे. नामला पुढं नेण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सरकार म्हणून आम्ही तर करूच, परंतु नामचा जरी मी सदस्य नसलो तरी नामला वाढवणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. नाम ही संस्था महाराष्ट्रामध्ये जेवढी वाढेल तेवढं आमचं सामाजिक काम होणार आहे, तेवढं आमचं विकासाचं काम होणार आहे, तेवढ्या लोकांना पाणी मिळणार आहे. ही सगळी भावना आमच्या मनामध्ये असल्यामुळं नाम ही संस्था या महाराष्ट्रामध्येच नाही देशामध्ये आहे त्याच्यापेक्षा मोठी झाली पाहिजे, हे नाना आमचं प्रामाणिकपणाचं मत आहे. आणि त्या दृष्टीनं तुम्ही सगळे काम करताय. मगाशी मकरंजी तुम्ही माझा सत्कार करताना ते वस्त्र माझ्या खांद्यावर टाकलं. मी म्हणत होतो की भाषण होईपर्यंत तरी ते माझ्या खांद्यावर राहू दे. याचं कारण असं आहे, वस्त्र टाकून मी नाना पाटेकर बनू शकत नाही, पण ते वस्त्र खांद्यावर ठेवून नाना पाटेकरांचा आशीर्वाद तरी घेऊ शकतो. या भावनेनं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आलोय. राजकारणासाठी नानासाहेब तर मी अजिबात आलो नाही. राजकारणासाठी येऊन आहे त्याच्यापेक्षा अजून राजकारणामध्ये मोठं व्हावं ही देखील माझी भावना नाही, परंतु सामाजिक काम कशा पद्धतीनं केलं जातं आणि ते निस्वार्थी पद्धतीनं कसं केलं जातं हे कदाचित देशात आता नामकडनंच शिकावं लागेल. आणि अशा नाम फाउंडेशनचा कार्यक्रम होता, त्यासाठी कितीही अडचणी जरी निर्माण झाल्या तरी इथं आलो. आणि येतानाच मल्हारनं मला कानामध्ये सांगितलं, अर्धा तास उशिरा आलायस, जाताना पूर्ण कार्यक्रम करून जा, नाहीतर नाना काय तुला शिल्लक ठेवणार नाहीत. त्याच्यामुळं पूर्ण कार्यक्रम नानासाहेब मी थांबलेलो आहे. हा कार्यक्रम नामच्या निमित्तानं आज तुम्ही पुण्यामध्ये करताय. माझी आपल्याला विनंती आहे, मागच्या वर्षीचा देखील मल्हार कार्यक्रम पुण्यामध्ये झाला होता. पुढच्या वर्षी आता घरचं जर मानत असाल तर 11वा वर्धापन दिन आपण रत्नागिरीमध्ये करू, कोकणामध्ये करू. कारण कोकणामध्ये का करूया, तर कोकणाला देखील संकटातनं बाहेर काढण्याचं काम हे नाम फाउंडेशननं केलेलं आहे. आणि म्हणून आमचा देखील तुमच्यावर हक्क आहे. मल्हारचा जसा तुमच्यावर हक्क आहे तसा आमचा देखील नाम फाउंडेशनवर हक्क आहे. कारण नाम फाउंडेशननं, मी आता नद्यांची नावं वाचत नाही कोकणातली, पण अनेक ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे जगबुडीपासून ते माझ्याकडच्या चांदेराई नावाची छोटी नदी आहे, त्या छोट्या नदीच्या गाळ काढण्यापर्यंत आपण सगळ्यांनी मिळून काम केलेलं आहे. आज कुलकर्णी साहेबांचा तुम्ही सत्कार केला. कुलकर्णी साहेब, तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. आणि अजून एक, टाटानी जशी गाळ काढण्यासाठी मदत केली तशी रतन टाटानी भावी पिढी स्वतःच्या पायावर उभी राहावी यासाठी देखील एक ऐतिहासिक काम केलं. नानासाहेब, माझा मोठेपणा सांगत नाही, परंतु मला 4-5 गोष्टी ज्या शालेय जीवनामध्ये करायच्या होत्या त्याच्यातली पहिली गोष्ट अशी होती की मला काही करून रतन टाटा साहेबांना भेटायचं होतं. मी अनेकांना मध्यस्थी घातले, पण ते काय माझं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. कदाचित ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी राज्याचा उद्योगमंत्री झालो आणि देशातला पहिला उद्योगरत्न पुरस्कार आम्ही रतन टाटा साहेबांना दिला. त्यावेळी त्यांना 4-5 वेळा भेटण्याची मला संधी मिळाली. आणि माझ्यासारखा कार्यकर्ता देखील तुमच्यासारखंच काम करतो. मी त्यांना म्हटलं, CSR मधनं काय देणार बोला. माझ्या डोक्यामध्ये एवढंच होतं की रतन टाटा साहेबांकडे 5-50 कोटीचा CSR मागायचा, रत्नागिरीतलं एक स्किल सेंटर डेव्हलप करायचं आणि मुंबईचं एक स्किल सेंटर डेव्हलप करायचं. त्यांनी तो पुरस्कार घेतला. दुर्दैवानं त्याच्या 2 वर्षानंतर ते आपल्यातनं निघून गेले. पण एखाद्या माणसाची इच्छाशक्ती काय असू शकते हे कुलकर्णी साहेब कदाचित तुम्हाला माहीत असेल नसेल, मला माहीत नाही. त्यांच्या ऑफिसमधनं मला फोन आला की CSRची तुम्ही मागणी केलेली होती. मी परत आनंदित झालो की चला माझ्या मतदारसंघातलं तरी काम होईल. पण गडचिरोलीपासून आम्ही जी 5 स्किल सेंटर सांगितली होती त्यांच्या ऑफिसनं सांगितलं की रतन टाटा साहेबांनी पहिलं गडचिरोलीमध्ये करावं अशा पद्धतीने त्यांची भावना होती. कारण तिथं नक्षलवादी मुलं आहेत, त्यांच्या हातातल्या बंदुका काढाव्यात आणि त्यांच्या हाताला काम द्यावं हे रतन टाटा साहेबांचं स्वप्न होतं. म्हणून आम्ही पहिलं गडचिरोलीला स्किल सेंटर करायचं ठरलं. आता स्किल सेंटर करताना उद्योगमंत्री म्हणून मी त्यांच्या मॅनेजमेंटला विचारलं की तुम्ही पैसे किती देणार आहेत. ते म्हणले 160 कोटी रुपये देणार आहे. मी परत जरा शांत राहिलो. परत त्यांना विचारलं किती पैसे देणार आहेत. ते म्हणले 160 कोटी रुपये देणार आहेत.
मी म्हटलं आपला परफेक्ट कार्यक्रम झालेला आहे, आता महाराष्ट्रात दुसरीकडे कुठेही CSR मिळू शकत नाही. त्यांनी गडचिरोलीमध्ये स्किल सेंटर सुरू केलं आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी त्यांनी जी महाराष्ट्रामध्ये किमया केली ती आजपर्यंतच्या कुठच्याही उद्योजकानं केली नाही. रत्नागिरी, कल्याण डोंबिवली, पुणा, बीड आणि हिंगोली या 5 ठिकाणी प्रत्येकी 160 कोटी रुपये हे CSR मधनं दिले आणि दरवर्षी 7,000 विद्यार्थी हे स्किल बेस तयार करण्याचं काम रतन टाटांच्या टाटा समूहाने केलं. त्याबद्दल देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं कुलकर्णी साहेब तुम्ही प्रतिनिधी आहात म्हणून तुमचं अभिनंदन करतो आणि तुमच्या समूहाचं देखील अभिनंदन करतो. आणि अभिनंदन करत असताना अजून एक जबाबदारी टाकतो. मी आकडे मुद्दामच सांगितलेत, 160 160 160. तर तसंच नाम फाउंडेशनला तुम्ही मदत केली पाहिजे. कारण शेवटी जसं तुम्ही स्किल डेव्हलप करून महाराष्ट्राच्या युवा पिढीला पुढे नेताय तसं नाम फाउंडेशनकडे जे असलेलं स्किल आहे हे दुसरं कुठच्याही संस्थेमध्ये नाही. कारण ते फक्त समाजकारण करतायत, सामाजिक काम करतायत आणि महाराष्ट्र सरकारला मदत करतायत. त्याच्यामुळे ज्यांचा ज्यांचा सत्कार झाला, ज्यांनी ज्यांनी CSR दिला त्यांना उद्योगमंत्री म्हणून मला विनंती करायची आहे की तुम्ही आज सत्कार स्वीकारला, आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे. आज तुम्हाला मोमेंटो मिळाला, तुमची जबाबदारी वाढलेली आहे. पुढच्या वर्षी अजून 2 मोमेंटो मिळावे यासाठी तुम्ही देखील जास्तीत जास्त CSR नाम फाउंडेशनला दिलं पाहिजे. कारण शेवटी नाम फाउंडेशन ही आता शासनाशी निगडीत असलेली, शासनाशी टायअप झालेली, शासनाशी MOU झालेली एक संस्था आहे आणि ती महाराष्ट्राच्या उद्धाराचं काम करते. त्याच्यामुळे सगळ्या इंडस्ट्रियलिस्टना राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मला सूचना करायची आहे. पण हे करत असताना मी हे देखील ठामपणानं सांगेन, जेवढे इंडस्ट्रियलिस्ट समोर बसलेले आहेत 3 वर्ष होऊन देखील कुठच्याही इंडस्ट्रीचं माप काढायला मी तिकडे गेलो नाही, म्हणजे पट्टी लावायला. पूर्वी कोण गेले होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये उद्योगमंत्री गेला आणि बरोबर मेजर टेप घेऊन गेला की भरपूर उद्योगमंत्र्याचा फायदा होतो असं पूर्वी म्हणायचे. पण या 3 वर्षामध्ये ना टेप घेतली विकत, ना इंडस्ट्रीमध्ये गेलो नाही. परंतु इंडस्ट्रीला जे जे काय करायचं आहे, जे जे इन्सेंटिव्ह द्यायचे आहेत ते जर तुम्हाला तुमच्या घरी बसून मिळत असतील तर तुमची देखील जबाबदारी आहे की अशा संस्थांना ताकद दिली पाहिजे, अशा संस्थांना राजाश्रय दिला पाहिजे आणि अशा संस्थांना तुमची पूर्ण ताकद ही उभी केली पाहिजे. एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी करतो. नानासाहेब, मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मनापासून मी आपले आभार मानतो आणि तुमच्या समवेत राहून असे कार्यक्रम करणं हे माझं मी भाग्य समजतो. आज मला असं वाटतं की सगळ्यात जास्त सत्कार मी केले असतील, पण मी तुमचा सत्कार केल्यामुळे तुमची उंची वाढलेली नाही, तर तुमच्यासारख्यांचे सत्कार नानासाहेबांनी माझ्याकडनं करून घेतले. यामुळं माझी राजकीय जीवनातली आणि सामाजिक जीवनातली उंची वाढवण्याचं काम देखील या नाम फाउंडेशननं केलं. त्याबद्दल देखील त्यांना मनापासून धन्यवाद देतो. भविष्यामध्ये जे जे काय माझ्या ताकदीचं कुवतीचं मला झेपेल असं काम मला सांगाल ते करण्याची ग्वाही देखील देतो. आणि पुन्हा एकदा नानासाहेब असतील, मकरंजी असतील, तुमची सगळी टीम असेल, यांचं मनापासून कौतुक करतो. मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळं एकच फक्त गोष्ट सांगतो नानासाहेब की आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे झालं नाही. असं म्हणतात की इंग्रज तागडी घेऊन आले आणि त्यांनी देशावर राज्य केलं, पण 4 दिवसापूर्वी मराठी भाषेच्या निमित्तानं अजून एक आनंदाची बाब घडली. ती म्हणजे माझ्या मराठी भाषा विभागानं ब्रिटनमध्ये जाऊन, लंडनमध्ये जाऊन मराठी भवन बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्या ऑप्शनमध्ये जाऊन महाराष्ट्र शासन जिंकलं. हा देखील अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे. आणि म्हणून देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र राज्य असं आहे की जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं वैश्विक मराठी भाषा केंद्र हे जगाच्या पाठीवर लंडनला काढायचं ठरवलेलं होतं. पूर्वी ते इकडे आले होते, आता भारतीय तिकडे जायला निघालेत. त्यांच्यावर भविष्यात कब्जा देखील करू शकतात. ही सुरुवात मराठी भाषेनं केली. हा देखील उल्लेख मकरंजी तुमच्यासमोर करतो. माझा आदर सत्कार केलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि मी तुमच्या सोबत आहे एवढंच सांगून माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.